आज आपण टॅली प्राईममध्ये इन्व्हेंटरी प्रॉब्लेम सोडवणार आहोत. काल जसं आपण काही स्टॉक्स रिलेटेड स्टॉकची एंट्री कशी करायची ते बघितलं. आज आपण त्या स्टॉक्स रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत एंट्री ते आपण शिकणार आहोत, जे मार्केटमध्ये आपल्याला वर्क करावं लागतं. पहिला बघा, प्रॉब्लेम्स असा आहे, परचेस गुड्स फ्रॉम व्हिडिओकॉन इंडिया लिमिटेड नाशिक ऑन शोरूम आहे. आपण परचेस केलं आहे, त्याच्यामुळे पहिलं वाउचरमध्ये जाऊन परचेस वाउचर आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. बघा, आतापर्यंत आपण कंट्रोल एजच्या सहाय्याने आपण अकाउंटिंग इन्व्हॉइस वापरत होतो. आता आपल्याला आयटम रिलेटेड इन्व्हॉइस वापरायचा आहे, आयटम इन्व्हॉइस म्हणून. जे कारण हा जे प्रॉब्लेम आहे ते इन्व्हेंटरीचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून. बघा, सप्लायर इन्व्हॉइस नंबर आहे AB-001. डेट आहे 1/7/2025 आहे. F2च्या सहाय्याने आपण डेट चेंज करतो, 25. ओके. पार्टी अकाउंट नेम आहे व्हिडिओकॉन इंडिया लिमिटेड. आपल्याकडे ते तयार नाही आहे, आपण तयार करू. Alt+C. या पार्टीकडून आपण परचेस करतोय, त्याच्यामुळे याचा ग्रुप कुठला राहणार आहे? परचेस न टाकता सन्ड्री क्रेडिटर, कारण आपण परचेस करतोय त्याच्यामुळे ही क्रेडिट वरती असल्या कारणाने आपल्याला सन्ड्री क्रेडिटर ग्रुप टाकायचा आहे. त्याचा ॲड्रेस आहे नाशिकचा आहे तो, म्हणून आपण नाशिक टाकू. जर का डिटेल्स आपल्या इन्व्हॉइसवरती दिलेली असते, जसं की पिनकोड वगैरे किंवा त्याचा GSTIN नंबर, पॅन नंबर वगैरे, ते सर्व या ठिकाणी फिलअप आपण करून घेऊ. ओके. रिसिप्ट नंबर वगैरे आपल्या इन्व्हॉइसवरती मिळून जातो. एक अंदाजे आपण रिसिप्ट नंबर आपण टाकू. रिसिप्ट डॉकेट नंबर टाकू, जसं की हा AB-001. डिस्पॅच थ्रू, समोरच्या पार्टीने आपल्याला जो काही प्रोडक्ट दिला आहे तो कुरिअरने पाठवला असेल तर कुरिअर टाकू. कुरिअरने पाठवला असेल, डेस्टिनेशन आहे नाशिकवरून पाठवला. करिअर एजंट नेम आपल्या कंपनीचं नाव राहील, कारण आपण हा स्वीकारणार आहोत म्हणून. बिल नंबर अंदाजे टाकून देऊ. ओके. जर का त्यांचं ट्रान्सपोर्ट असेल तर मोटर व्हेकल नंबर असेल तर आपण या ठिकाणी टाकू शकतो. कंट्रोल एन ॲक्सेप्ट करू. ओके. GSTIN नंबर वगैरे असेल बिलावरती तर आपण या ठिकाणी मेन्शन करावा लागतो. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट ऑलरेडी आपल्याकडे तयार आहे, गुड परचेस चालेल. नेम ऑफ आयटम, स्टॉक आयटम आहे बघा, 19 इंच LED-V आहे. 19 इंच LED TV परचेस केलेला आहे, तयार करू आपण. LED-V. व्ही म्हटल्यामुळं अंडरमध्ये त्याचा ग्रुप व्हिडिओकॉन. प्रायमरीज ठेवू, कंट्रोल एन ॲक्सेप्ट. कॅटेगरी त्याची टाकावी लागेल LED-V म्हणून, आपल्याकडे रेडी नाही आहे. LED-V प्रायमरीज ठेवून. युनिट आहे त्याचं मोजण्याचं एकक आहे, NOS मध्ये मोजला जातोय. Alt+C, शॉर्ट फॉर्म NOS, लॉंग फॉर्म नंबर. हे सर्व काल आपण डिटेल्समध्ये बघितलं आहे, ती व्हिडिओ चेकआउट करा, तुम्हाला समजून जाईल. ओके. GST ॲप्लिकेबल आहे. HSN कोड दिलेला आहे, HSN कोड टाकावा लागेल. GST डिटेल दिलेलं आहे. टोटल 28% GST लागलेला आहे परचेस करताना आपल्याला. ओके. गोडाऊन आहे शोरूम म्हणून, लोकेशन शोरूम. आणि क्वांटिटी आपण घेतलेल्या आहेत 5 क्वांटिटी आहेत. रेट आहे 4200. आता बघा, या ठिकाणी आपण नाशिकमधून परचेस केला आहे, आपलाही स्टेट महाराष्ट्रच आहे, म्हणजे महाराष्ट्रामधून खरेदी केलेला आहे. टोटल एका स्टेटमध्ये आपण खरेदी विक्री करतो त्यावेळेला आपल्याला CGST आणि SGST लावला जाईल, म्हणून आपण या ठिकाणी Alt+Cच्या सहाय्याने CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, परचेस करतोय आपण त्यावेळेला आपल्याला CGST लावावा लागेल. इनपुट CGST आणि सेल्स करताना आउटपुट CGST असं गेला जातो, म्हणून आपण या ठिकाणी इनपुट CGST म्हणून तयार करू. ड्युटीज अँड टॅक्सेस, GST, CGST. 28% आहे तर हा 14% लागेल, त्याच्या 0.5%. ओके. इनपुट SGST, CGST आणि SGST असे आपल्याला लावावे लागतात. GST, SGST 14%. कंट्रोल ॲक्सेप्ट. ओके.
टोटल आपली अमाऊंट मेन्शन झाली आहे 26,880. टोटल आपल्याला विथ टॅक्स अमाऊंट आहे 26,880. अशा पद्धतीने पहिला प्रॉब्लेम आपला झालेला आहे. इथे आपण नरेशन टाकू, बिईंग गुड्स परचेस फ्रॉम व्हिडिओकॉन इंडिया लिमिटेड. ॲक्सेप्ट. पहिला प्रॉब्लेम आपला झालेला आहे. बघा दुसरा प्रॉब्लेम असा आहे, सोल्ड गुड्स टू पुजारा एजन्सी. एक सेलचा आपण प्रॉब्लेम बघतो इन्व्हेंटरीचा. पुजारा एजन्सीजला आपण काही माल सेल केलेला आहे वेअरहाऊसमधून. एफएट सेल्स इनवाइस. रेफरन्स नंबर आहे AB -002. डेट आहे 2/7/2025. F2 करायचं. डेट चेंज करण्यासाठी ऑटोमॅटिकली बदलली गेलेलं आहे. 25. पार्टी अकाउंट नेम आहे पुजारा एजन्सीजला आपण माल विकतोय. Alt+C. ह्या पार्टीला आपण सेल करतोय म्हणून आपण ज्याला सेल करतो तिची का पार्टी वगैरे असेल किंवा कंपनीचा अकाउंट असेल तर आपण ग्रुप टाकतो संडे डेटर्स. सेल्स करताना डेटर्स आणि परचेस करताना क्रेडिटर. हे इम्पॉर्टंट आहे. ओके. डिलिव्हरी नोट नंबर एक अंदाजे आपण नोट नंबर टाकू. डिस्पॅच डॉकेट नंबर आपण या ठिकाणी AB-002. डिस्पॅच थ्रू आपण त्यांना सर्व माल कुरिअरने पाठवतोय म्हणून कुरिअर टाकू. डेस्टिनेशन आहे दापोलीवरून पाठवतोय. आपल्या डेस्टिनेशनवरून आपण टाकू शकतो. कॅरियर एजंट नेम स्वीकारणारा व्यक्ती असेल पुजारा एजन्सीज आहे. ही सर्व माहिती आपल्या इनवॉइसवरती मिळून जाईल. लँडिंग नंबर. ओके. सेल्स अकाउंट, सोल्ड गुड्स सेल्स अकाउंट चालतंय. स्टॉक आयटम आहे 24 इंच LED-LG. ग्रुप LGच बनेल कारण त्याची कॅटेगरी LG आहे म्हणून. आणि कॅटेगरी बनेल आपली LED-LG. LED-LG ही कॅटेगरी त्याची बनते. युनिट्स आहे हा सुद्धा NOS मध्ये मोजला जातोय म्हणून NOS आपण ऑलरेडी तयार आहे आपल्याकडे. GST ला ॲप्लिकेबल स्पेसिफाय डिटेल्स हेअर. HSN कोड आपण टाकून घेऊया. GST डिटेल टाकायचे आहे. टॅक्सेबल याला लागलेला आहे 18% GST. ओके. गुड्स आहेत. ओके. एंट्री आपल्या पटापट मारणं गरजेचं आहे जेणेकरून आपला टायमिंग सेव्ह होतो. बघा वेअरहाऊसमधून प्रोडक्ट आपण विकतोय. क्वांटिटी आहेत 3 क्वांटिटी आपण विकतोय. रेट आहे 11,500. ओके. पुण्यामध्ये आपण माल विकतोय. महाराष्ट्रामधूनच सेलिंग आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं या ठिकाणी आता सेल्स करतोय म्हटलं की आउटपुट CGST ड्युटीज अँड टॅक्सेस ग्रुप GST CGST 18% आहे म्हणजे 9% आपल्याला टाकावं लागेल. आणि आउटपुट SGST. मी फक्त सॅम्पलसाठी 2-2 उदाहरणं दाखवतोय. तुम्हाला जर का काही एक्झाम्पल्स पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन टाकतो. व्हॉट्सअपला सेंड करेन. ओके. being goods sold to Pujara एजन्सीज. बघा एक परचेस झाला आणि एक सेल झाला असे दोन आपण इन्व्हॉइसेस सोडवलेले आहेत. दोन वाउचर्स आपण बघितलेले आहेत. इन्व्हेंटरी वाउचर्स याच्यामध्ये आपण स्टॉक्स रिलेटेड एंट्र्या कशा केल्या जातात. आता तयार केलेल्या एंट्र्या तुम्हाला शो होणार कुठे, एस्केपने बॅक जाऊन डे बुकमध्ये. बघा डे बुकमध्ये आपल्याला 2 जुलैची आपल्याला एंट्री मिळते. पुजारा एजन्सीजला आपण सेल केलेला आहे. त्याचबरोबर आपण एक मारली ती म्हणजे 1 जुलैची मारली होती. F2 ने आपण डेट बघू 1/7/25. 1 जुलैची एंट्री आपल्याला शो होते. ओके. त्याचनंतर स्टॉक समरीमध्ये जाऊन आपण आपला स्टॉक्स चेक करू शकतो. आता व्हिडिओकॉनचा स्टॉक्स होता आपल्याकडे. टोटल ओव्हरऑल व्हिडिओकॉनचा स्टॉक्स आहे. LGचा स्टॉक्स LG मध्ये सापडला जाईल.
त्यानंतर जर का एखादी एंट्रीबद्दल किंवा लेजरबद्दल काय जर का मिस्टेक झाली तर आपण नेहमीप्रमाणे अल्टरमध्ये जाऊन दुरुस्त करून घेऊ शकतो. ओके, आता बघा बॅलन्स शीट्समध्ये आपल्याला जाऊन बघायचं आहे. आपण जी काही एंट्री मारली करंट लॅबिलिटीमध्ये आपल्याला शो होत आहे की आपल्यावरती काही लॅबिलिटी आहे. जसं की संडे क्रिएटर आपल्याला द्यायचेत पैसे कोणाला, व्हिडिओकॉन इंडिया लिमिटेडला आणि सप्लायर अकाउंटला. तर आपण व्हिडिओकॉन इंडिया लिमिटेड करून परचेस केला होता, एवढे पैसे अजून त्याला आपल्याला द्यायचे आहेत 26,880. जस्ट परचेसची आपण एंट्री केली आहे. आता आपण काय करूया की जी काय रेस्ट अमाऊंट आहे, जी काय राहिलेली अमाऊंट आहे ही टोटल आपण पे करूया, म्हणजे आपली लॅबिलिटी नील करूया. त्यासाठी वाउचरमध्ये जाऊन F5 पेमेंट. ओके, डेबिटमध्ये येणार आहे व्हिडिओकॉन इंडिया लिमिटेडला आपल्याला द्यायचं आहे. व्हिडिओकॉन इंडिया लिमिटेड त्याला 26,880 द्यायचे होते, आपण टोटल पूर्ण देऊन टाकू. हे न्यू रेफरन्स अगेन्स्ट रेफरन्स कधी यूज केला तो हा आपला पुढचा पार्ट आहे बिलवाईज डिटेल्स मध्ये, त्याच्यामध्ये मी सांगेन. क्रेडिटमध्ये आपल्याला या ठिकाणी SBIच्या थ्रू चेकने होतोय पेमेंट, म्हणून आपण या ठिकाणी SBI माझ्याकडे तयार आहे का, आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, 26,880 चेकने व्यवहार होतोय. चेक नंबर टाकून घेऊया. being check paid to व्हिडिओकॉन. इंडिया लिमिटेड. ओके, बघा आता आपली जी काही लॅबिलिटी आहे ही कमी झाली असेल कारण आपण त्याला पेमेंट देऊन टाकला. संडे क्रेडिटर्स आता फक्त एकाच राहिलं आहे, त्याला आपण नंतर देऊ शकतो. त्याचबरोबर आपण एकाला माल विकला होता पुजारा एजन्सीजला, त्यांच्याकडून आपण पैसे घेऊ, ते तुम्हाला सापडले जातात बघा करंट असेट्समध्ये. सन्ड्री डेटर्स पुजारा एजन्सीज, याच्याकडून एवढे पैसे यायचं होतं 40,710 रुपये, तर ते पूर्ण आपण त्याचं पेमेंट घेऊन टाकू. पेमेंट घेताना आपल्याला रिसिप्टमध्ये एंट्री करायची आहे F6 रिसिप्ट. आता ते कॅशने आपल्याला देणार आहेत, त्याच्यामुळे कॅश डेबिट होईल आणि पुजारा एजन्सीज क्रेडिट होऊन जाणार आहे. पुजारा एजन्सीज या ठिकाणी किती रुपये देत आहे ते लोक, 40,710 रुपये. ओके, आणि डेबिटमध्ये राहणार आहे कॅश. ओके, बस आता बघा ती लॅबिलिटी आपली नील झालेली आहे, म्हणजे आपल्याकडे आलेले आहेत पैसे, लॅबिलिटीजवर नील झाले आणि करंट असेट्समध्ये आपल्याला पैसे आपले मिळून गेलेले आहेत. अशा पद्धतीने आपण टोटली एंट्री आपली झालेली आहे. इथे आपण परचेस, सेल्स आणि पेमेंट अँड रिसिप्ट आपण इन्व्हेंटरी वाउचर्स शिकलेलो आहोत. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला शिकायचे आहेत ती म्हणजे इन्व्हेंटरी वाउचर्समध्ये रिसिप्ट, नोट वगैरे जे काय अर्धवट व्यवहार होतात त्याची एंट्री कशी करायची हे नेक्स्ट पार्टमध्ये मी दाखवणार आहे.